नमस्कार, मी नूतन. तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण इथे 3 किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे लोणचं 1.5 ते 2 वर्ष सहज टिकतं. तसंच त्याला बुरशी लागू नये व हे खराब होऊ नये म्हणून मी संपूर्ण व्हिडिओत काही टिप्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया. आता सर्वात आधी तर कैऱ्या घेतल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या कोरड्या कपड्याने पुसून अशा बाजारात जिथे कैरी फोडणारे असतात त्यांच्याकडनं मला हव्या तशा साईजमध्ये या कैऱ्या फोडून घेतलेल्या आहे. आता सर्व कैऱ्या फोडून झाल्यानंतर यातली जी कोय निघते ती कोय पूर्णपणे वेगळी करायची आहे आणि परत या सर्व फोडी एकदा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कैऱ्या फोडताना त्याला थोडंफार काही घाण लागलेली असेल तर ती पुसून घ्यायची आहे. आता कैऱ्याच्या फोडी घरी आणल्यानंतर मी अशा प्रकारे घरातच सावलीत त्या संपूर्ण कैऱ्या कपड्यावर पसरवून ठेवलेल्या आहेत. आता साधारण 9 ते 10 तासानंतर या कैऱ्या छान कोरड्या झालेल्या आहेत. याच्यातलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे. आता यानंतर पुढची कृती म्हणजे मी इथे एका पातेल्यात शेंगदाण्याचं 2 किलो तेल घेतलेलं आहे. आता मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही याऐवजी दुसरं कोणतंही तेल वापरलं तरी चालेल, पण शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरण्याचं कारण म्हणजे त्याने लोणच्याची चव अजून छान लागते, म्हणून मी इथे ते तेल वापरलेलं आहे. आता इथे पूर्णपणे लहान गॅस म्हणजे बारीक गॅसवर हे तेल ठेवायचं आहे गरम करायला. आता हे तेल आपण साधारण 1 तास असंच कमी गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता तेलाचा रंगही बदललेला दिसतोय आणि यावर जो पांढरा फेससारखा दिसत होता तोही संपूर्णपणे गेलेला आहे. आता साधारण इथे 1 तास झालेला आहे. आता यात आपण लसूणची पाकळी टाकून बघूया. ती छान फ्राय होऊन वरती आली की समजून घ्यायचं की आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता पाकळी छान वरती आलेलं आहे. तिचा कलरही बदललेला दिसतोय. याचा अर्थ आपलं तेल आता तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे संपूर्ण तेल लहान गॅसवर गरम करण्यासाठी मला साधारण 1 तास 10 मिनटं लागलेले आहेत. अधेमध्ये मी एकदाही मध्यम किंवा फुल गॅस केलेला नव्हता. तेल अतिशय कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामुळे आपले जे मसाले आहेत ते खूप छान तळले जाणार आहेत. आता आपण साहित्य बघूया. आता इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. आता इथे मी बारीक तिखट घेतलेलं आहे, याऐवजी तुम्ही जाड तिखट घेतलं तरी चालेल. बडीशोप, हळद, लवंग, काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, अख्खी मेथी दाणे, अख्खे वेलची, हिंगाचे तुकडे आणि इथे मी सोलून घेतलेला लसूण घेतलेला आहे. लसूणमुळे आपलं लोणचं अजूनही छान लागतं. आता यानंतर मी इथे एक खोलगट भांडं घेतलेलं आहे. आता यात सर्वात आधी मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे. आता डाळ टाकून झाल्यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे. तिखट खूप जास्त किंवा कमी हे तुम्ही तुमच्या याच्याने घेऊ शकता. हळद, बडीशोप, काळी मिरी, लवंग. आता हे संपूर्ण मसाले मी कच्चेच घेतलेले आहेत. वेलची, मेथीचे दाणे. यानंतर आपण जे दालचिनी घेतले होते त्याचे मी अजून थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे पण टाकून घेऊया. आता यानंतर जे हिंगाचे खडे होते हे मी थोडे बारीक करून घेतलेलं आहे, त्याची पूड यात टाकून घ्यायची आहे. यानंतर लसूण,
आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे. आता इथे बरेच जण खडा मीठ वापरतात, पण मी इथे बारीक मीठ वापरलेलं आहे. आता यानंतर आपण जे कडकडीत गरम केलेलं तेल होतं ते तेल टाकायचं आहे. आता ही कृती करताना खूप सांभाळून करायची आहे, कारण तेल खूप गरम आहे, त्याचा चटका लागू शकतो. आता थोडं थोडं तेल टाकायचं आहे. आता इथे मला गरम लागत होतं म्हणून मी डबल कपड्याने उचलून घेतलेली आहे ही पातेली. आता तुम्ही बघू शकता आपला मसाला खूप छान तडतडतो आहे. तेल अशा प्रकारे सगळीकडे पसरवून द्यायचं आहे. आता परत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सारखा हा मसाला हलवत राहायचा आहे. तुम्ही आता यात टाकलेले जे खडे मसाले ते छान तळून वरती येत आहे. आता हळूहळू हा संपूर्ण मसाला या तेलात छान मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून संपूर्ण मसाला छान तळला जातो, तो कच्चा राहत नाही आणि त्याची चवही कच्ची लागत नाही. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान तेलात बुडबुडे येत आहे. याचा अर्थ आपला मसाला छान भाजला गेलेला आहे, तळला गेलेला आहे. आता यानंतर उरलेलं सर्व तेल यात टाकून द्यायचं आहे. मसाला छान तडतडतो आहे, त्याचा वासही खूप छान येतो आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता हा मसाला असाच पूर्ण थंड होईपर्यंत ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता आपला मसाला पूर्ण गार झालेला आहे, त्याला कलरही खूप छान आलेला आहे. आता यानंतर आपल्या ज्या कैरीच्या फोडी होत्या त्या यात टाकायच्या आहेत. आता या कैरीच्या फोडी थोड्या थोड्या टाकून त्याला मसाला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक फोडीला मसाला छान लागतो. तर परत थोड्याशा फोडी टाकून घेऊया. परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आता इथे मी साधारण 3 ते 4 वेळा या सगळ्या थोड्या थोड्या फोडी टाकून हा मसाला मिक्स करून घेते, जेणेकरून प्रत्येक फोडीला मसाला छान लागतो आणि तो व्यवस्थित मिक्स होतो. आता या फोडी साधारण मी 9 ते 10 तास घरातच वाळत घातलेल्या होत्या. त्या जास्त वेळी ठेवायच्या नाही, नाहीतर त्या कडक होतात आणि त्याची साल ही हळूहळू काळी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे. आता उरलेल्या सर्व फोडी मी यात टाकून घेणार आहे आणि हा संपूर्ण मसाला या फोडींना व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घेणार आहे. आता हा मसाला असाच मी साधारण 24 तास ठेवणार आहे. आता 24 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान फोडींमध्ये मिक्स झालेला आहे आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे. आता हे लोणचं आपण बरणीत भरून घेणार आहोत. आता इथे मी चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर तुम्ही काचेची बरणी घेतली तरीही चालेल. फक्त ही बरणी व्यवस्थित कोरडी हवी आहे. यात थोडंसुद्धा पाणी नको आहे आपल्याला. ती व्यवस्थित कोरडी करून झाल्यानंतर यात आता हे आपण संपूर्ण लोणचं भरून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हे संपूर्ण लोणचं मी इथे बरणीत भरून घेतलेलं आहे. आता थोडंसं मी एक बाजूला ठेवलेलं आहे, जेणेकरून आपण रोजच्या वापरासाठी जी छोटी बरणी ठेवतो त्यात ते भरून घेणार आहे. रोज वापरण्यासाठी अशी छोटी बरणीतच भरून ठेवावं, जेणेकरून प्रत्येक वेळेस ती बरणी घासली जाते आणि मोठ्या बरणीतनं व्यवस्थित परत आपण यात काढून वापरू शकतो. म्हणजे सारखं ओला हात किंवा खराब हात असेल तो जास्त भरलेली जी लोणच्याची बरणी आहे त्याला लागत नाही आणि हे लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं. आता मी हे लोणचं भरून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता लोणच्याच्या वरपर्यंत तेल आलेलं आहे
आता आपल्याला हे तेल असंच वरपर्यंत हवं आहे, जेणेकरून लोणच्याला वरून बुरशी लागायला सुरुवात होत नाही. जेव्हा लोणचंमध्ये तेल कमी असतं तेव्हा वरून लोणच्याला बुरशी लागायला सुरुवात होते आणि हळूहळू व ते संपूर्ण लोणचं खराब व्हायला सुरुवात होतं. म्हणून जर समजा लोणचंमध्ये तेल कमीच पडलं तर तुम्ही वरून थोडंसं तेल कमी गॅसवरच अशाच प्रकारे कडकडीत गरम करायचं. नंतर ते तेल पूर्णपणे थंड करायचं आणि मग या लोणच्याच्या बरणीत वरून तेल टाकलं तरीही चालेल, जेणेकरून या लोणच्याच्या वरपर्यंत तेल राहील आणि 1.5 ते 2 वर्ष हे लोणचं सहज टिकेल. आता हे लोणचं बनवल्यानंतर साधारण दर 5 ते 10 दिवसांनी हे हलवत राहायचं आहे. साधारण 1 महिन्यापर्यंत हे 5 ते 10 दिवसांनी हलवत राहायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी हलवलं तरीही चालेल. आता अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने ही लोणच्याची बरणी छान बांधून ठेवायची आहे. चला तर मग भेटूया परत नवीन रेसिपीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.